यवतमाल जिले के रालेगांव में अमृत 2.0 जल आपूर्ति योजना को लेकर सियासी बयानबाजी तेज हो गई है। 47 करोड़ 67 लाख रुपए की इस महत्वाकांक्षी परियोजना का श्रेय किसे मिले, इसे लेकर भाजपा और स्थानीय नागरिक पंचायत पदाधिकारियों के बीच आरोप प्रत्यारोप का दौर शुरू हो गया है। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके और भाजपा जिलाध्यक्ष एडवोकेट प्रफुल्ल सिंह चौहान ने पत्रकार परिषद में दावा किया कि रालेगांव जल आपूर्ति परियोजना को मंजूरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के विशेष प्रयासों से मिली है। उन्होंने बताया कि केंद्र सरकार के अमृत 2.0 अभियान के तहत 22 जनवरी 2025 को इस परियोजना को प्रशासनिक स्वीकृति जारी हुई। मंत्री उइके और चौहान ने आरोप लगाया है कि नगर पंचायत के सत्ताधारी पदाधिकारी इस योजना का श्रेय लेने के लिए भ्रम फैला रहे हैं, जबकि ये केंद्र और राज्य सरकार की संयुक्त योजना है। उनका कहना था कि मंत्रालय के वॉर रूम में प्रधान सचिव को निर्देश दिए जाने के बाद ही मंजूरी की प्रक्रिया तेज हुई है। भाजपा नेताओं ने यह भी आरोप लगाया है कि नगर पंचायत की प्रशासनिक देरी के कारण परियोजना में अनावश्यक समय लगा। 2022 में प्रस्ताव पारित होने के बावजूद पानी आरक्षण, अनुमति और करार प्रक्रिया में करीब 3 से 4 साल बर्बाद हुए। यदि 2026 तक काम शुरू नहीं होता तो केंद्र का निधि वापस जाने का खतरा था। मंत्री उइके ने कहा कि हर घर जल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना है और रालेगांव के नागरिकों को शुद्ध पेयजल उपलब्ध कराना सरकार की प्राथमिकता है। उन्होंने भरोसा दिलाया कि इस योजना को जल्द मूर्त रूप दिया जाएगा और पानी जैसे संवेदनशील मुद्दों पर राजनीति नहीं होनी चाहिए। कारण शहरातल्या प्रत्येक नागरिकांना आमच्यावर विश्वास दर्शवून, आमच्या पक्षावर विश्वास दर्शवून आम्हाला एवढी मोठी संधी दिलेली आहे। त्यामुळे पहिलेही बोललो होतो की मी दुर्लक्ष करणार नाही, मी मतदारांना विसरणार नाही, राजकारण कोणाचं आहे याच्याशी माझं घेणं नाही। पुढची अतिशय चांगली संधी मिळाली, त्याची साक्षीदार तुम्ही आहे। 8 दिवसात विषय सुटेल, त्याची जबाबदार आम्ही आहे। नाही कोणी पैसे भरलेत, आम्ही स्वनिधी जो आहे आम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून जमा करू, परंतु वेळ प्रसंग पडला नगरपंचायतनं अडवून काम करू शकते, कदाचित 4 लाखाच्या बाबतीत करू शकते, पण आम्ही थांबणार नाही। कार्यकर्त्याच्या माध्यमातून, सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही निधी गोळा करू आणि ते जे पैसे आहेत ते आम्ही भरू, एवढ्या प्रकारचा आम्ही संकल्प केला आणि वीज पुरवठा 100% सुरळीत राहील, खंडित राहणार नाही याची कल्पना। पण याच्यानंतरचं मेंटेनन्स केंद्र सरकारची योजना आहे। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून हर घर नल से जल, शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे हा संकल्प ठेवून महाराष्ट्रामध्ये 33 ठिकाणी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे। माझ्या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी होत्या। बाबुळगावची योजना 1 वर्षापूर्वी सुरू झाली आणि राळेगावच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या बाबत आम्हाला सर्वांना माहीत आहे। तुम्हाला आठवत असेलच आणि मलाही आठवते, एकदा कुठल्या तरी ध्वजारोहणाच्या निमित्तानं आपण नगर परिषद गेलो होतो। आपण सर्व बोललो, राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, त्यावेळेस ते तिकडे होते, राजकारणाच्या ठिकाणी, परंतु शहरातल्या जनतेला आमच्या राजकारणामुळे अडचणीत येणार नाही याची दक्षता घ्यावं, काळजी घ्यावं, अशा प्रकारचे शब्द बरेच जणांनी ऐकले। तुम्ही मंगेशजी त्याच्यात आहे, महेशराव आहे, सर तर 100% आहे, पिंपरे सर, आणि त्याबाबत माने हलवून राहिले की 100% समर्थन आहे। मग त्यानंतर सर सातत्याने नियमितपणे तुम्हाला कल्पना असेल की ज्या विधानसभा मतदारसंघात आमदार असतो, सत्तेत आमदार असतो, हे काय खूप सांगायची गरज नाही, सांगू नये, पण माझं शहर आहे, माझे मतदार आहे, माझे बंधू बहीण आहे, मी त्यांचा आहे, मी त्यांचा सेवक आहे, हा उद्देश आहे। क्रेडिट कोण घेते, का घेते, कारण उद्या कदाचित कोणतेही क्रेडिट कोणी घेऊ शकते, परंतु या योजनेच्या अनुषंगाने तुम्हाला कल्पना आहे, खूप सांगायची गरज नाही। एवढे वर्ष कालपर्यंत ठरावाच्या बाबत काय तुम्ही कोणता त्रास दिला होता? तुम्ही जिथे कुठे असाल त्यावेळेस ठराव देण्याबाबत, पाणी आरक्षणाच्या बाबत तुम्ही काय परिस्थिती, वकील साहेबांनी सांगितलं की बा पाणी आरक्षणाला जर तब्बल 3 वर्ष तुम्ही लावत असाल तर मी फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं की बा तुम्ही तुमचं कसं मन बनवता, कारण मन बनवायला काही खूप वेळ लागत नाही आणि तुमचं मन बनलेलं आहे, त्यामुळे खूप काही या विषयावर सांगण्याची गरज नाही। केंद्र सरकारची योजना आहे, कोणाची योजना आहे? 50-45-5
बरोबर आहे. 50, 45, 5 केंद्र सरकारची योजना. एवढं तुम्ही फक्त डोक्यात ठेवा. आणि केंद्र सरकारमध्ये देवाभाऊ आहे तिकडे, बस तिकडे नरेंद्रजी आहे, इकडे देवेंद्रजी आहे, इकडे अशोक विखे आहे इथं मतदारसंघामध्ये. संवाददाता मिलिंद धनवेजी, यवतमाळ. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें